झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नगर जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक दिन साजरा. अल्पसंख्याक प्रतिनिधींनी वाचला तक्रारीचा पाढा. पोलीस प्रशासनाचा प्रतिनिधी अनुपस्थित. नगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अल्पसंख्याक दिनानिमित्त आयोजित मीटिंग जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमादरम्यान अल्पसंख्याक प्रतिनिधींनी आपल्या समाजासमोरील विविध समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाचे लक्ष वेधले. शिक्षण, रोजगार, निवास, आरोग्यसेवा, शासकीय योजना न मिळणे, कागदपत्रांच्या अडचणी तसेच विकास कामातील दुर्लक्ष अशा अनेक तक्रारींचा पाढा वाचला. तसेच अल्पसंख्याक समाजासाठी 100 मुलींचे हॉस्टेल निधी अभावी अर्धावस्थेत रखडलेले आहे, याबाबत लक्ष वेधले. तर नगर शहरातील आणि जिल्ह्यातील सातत्याने तणावग्रस्त परिस्थिती असताना, एवढा संवेदनशील विषय असताना पोलीस प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसल्याची खंत अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधीने जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. प्रतिनिधींनी सांगितले की अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसून त्याबाबत योग्य मार्गदर्शन व पारदर्शकता आवश्यक आहे. तसेच प्रलंबित तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अल्पसंख्याक अधिकारी दीपक दातेर यांनी अल्पसंख्याक दिनाच्या मीटिंगचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत संबंधित विभागामार्फत त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व सकारात्मक वातावरणात पार पडला. आज के जितने सदस्य हैं उनके जितने भी विषय हैं उसके ऊपर आज कलेक्टर ऑफिस में मीटिंग रखी गई थी. उसमें विशेष करके जो लॉ एंड ऑर्डर के विषय हैं, उनके एजुकेशन रिलेटेड विषय हैं और उनकी लोन प्रकरण के विषय हैं और प्लस गवर्नमेंट की योजना की प्रचार प्रसार कैसे की जा सकती है उस पर सभी सदस्यों के साथ में चर्चा की गई. नेक्स्ट 3 महीने बाद जब मीटिंग होगी तो इसमें क्या कार्य उसके ऊपर हम लोग ध्यान देंगे. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.